सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की सी पी मुंबईबद्दल जे काही 4 घटक आहेत त्यांचा अजूनसुद्धा लेखी परीक्षेचा विषय नाही आहे. त्याच पद्धतीनं जे काही त्याची स्किल टेस्ट होती, कौशल्य चाचणी होती बॅट्समनची, त्याच पद्धतीनं चालकची, तीसुद्धा कंप्लीट झालेली 20 तारखेला आणि 20 तारखेनंतर 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आजचा 5वा दिवस आहे, आज 25 तारीख आहे. तर मग मुलांचे सारखे प्रश्न आहेत. वारंवार विविध जिल्ह्यातील मुलं मला येऊनसुद्धा भेटली, मुली येऊन भेटून गेलीत. त्यांना मी लेखीसाठी गायडन्स केला आणि बाकी सगळ्याच ओव्हरऑल त्यांचा जो आत्मविश्वास आहे ते टिकवून ठेवणं या घडीला खूप महत्त्वाचं काम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं दिवसागणिक जे काही गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहतील त्या तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपलं चॅनल प्रामाणिकपणे करतो आहे. कारण की खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आणि इथं या लेखी परीक्षेसाठी साथ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढी साथ देण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतो आहे, लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतो आहे? कारण रनिंगसाठी तुम्ही कोणी साथ देऊ दे की नाही देऊ दे, फिजिकलसाठी तुम्ही मॉर्निंगला जाणार, तुम्ही करणार, सगळं करणार. पण लेखी एवढी मेंटॅलिटी हॅरॅसमेंट करतं की आता जे तुम्ही ज्या स्थितीवरती आहात, ज्या कंडिशनवरती आहात त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं की बाबा किती पद्धतीनं त्रास होतो आहे. कारण की डिपार्टमेंट कसं त्रास देतो आहे, सरकार कसं त्रास देतं आहे आणि त्या पद्धतीनं बाकीचं सर्कल पण आहे आपलं आणि स्वतःला त्रास कशा पद्धतीनं होतो आहे, हा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की सर लेखी खरंच पुढं जाणार का, किंवा आजच्या घडीला कंडिशन काय आहे, सिच्युएशन काय आहे, किंवा ह्या काही दिवसांमध्ये काय होऊ शकतं का. त्याच पद्धतीनं जर लेखी पुढं गेली तर काय डिसॲडव्हान्टेज आहेत का, म्हणजे पुढं जॉईनिंग असेल, ट्रेनिंग असेल, वेटिंग लिस्ट असेल आणि बाकी सर्वच गोष्टी ह्याच्यावरती काही परिणाम होईल का. आणि त्याच पद्धतीनं ही कंडिशन जी क्रिएट झाल्या ह्याचा फायदा कोणाला होतो आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे एक विनंती करतो आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे. 27 सप्टेंबरला ऑफिशियल परिपत्र काढलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर पेपर घेणार, म्हणजे लेटर काढलेलं होतं विधानसभा पडायच्या अगोदर, आचारसंहिता पडायच्या अगोदर. त्याच्यामध्ये त्या रूल्सप्रमाणे त्यांना लेखी परीक्षा घेता येते. ओके, फक्त एक गोष्ट आहे की ते जर ऑफिशियल परिपत्रक असेल तरीसुद्धा त्यांना निवडणूक आयोगाकडून एक परमिशन घ्यावी लागते फॉर्मॅलिटी म्हणून, आणि त्यांना परमिशन भेटल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा देता येते. हा विषय मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं आणि आता पण बोलतो आहे. जसं की डिपार्टमेंटनं सांगितलं होतं, मुंबई CPनं सांगितलेलं होतं की आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवडा, या चौथ्या आठवड्यामध्ये आम्ही चालक, शिपाई, बॅट्समन आणि कारागृह ह्याचे पेपर आम्ही घेणार आहोत. आपण शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेलो आहोत. आता 25 तारीख आज आहे, म्हणजे अजून फक्त किती दिवस राहिले, 6 दिवस राहिले, म्हणजे एक आठवडा लास्टचा आहे. आता काय होणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे. शेवटच्या आठवड्यापैकी आता ह्या 2 दिवसामध्ये, मी सुद्धा सांगितलं, परवा लाईव्ह होतो त्यावेळी सांगितलं होतं की पुढील 2 दिवसा म्हणजे आज संध्याकाळपर्यंत जर चालक आणि बॅट्समनचा विषय जर झाला, जे कौशल्य चाचणी जे स्किल टेस्ट आहे त्यातनं पुढे गेलेली मुलांची लिस्ट वगैरे आली तर मग कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये लेखी पेपर होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. आता ही पॉसिबिलिटी का सांगतोय, तर विषय अशा पद्धतीनं आज 25 तारीख आहे, अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. अजून पण सरकारकडं किंवा गव्हर्नमेंटकडं किंवा विभागाकडे 6 दिवस बाकी आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं पुढं जाणारच आणि मागं राहणारच असा विषय कोणीही सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. ह्या लेखी परीक्षेसाठी फिजिकलला जसा वेळ लागला तसा लेखीला वेळ लागणार नाही, अजून पण सांगतोय. 2 दिवसामध्ये 4 घटक इझिली होऊ शकतात. 2 दिवसामध्ये 4 घटक इझिली होऊ शकतात. त्यामुळं त्यांच्या मनात आज उद्या 2-4 दिवसामध्ये आलं आणि पुढच्या आठवड्यापर्यंत पेपर लावला तर मग काय करणार. म्हणून सांगतोय, इकडं तिकडं कुणावरती विश्वास ठेवता. तुमच्या पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही संयम आणि आत्मविश्वास ठेवणं खूप गरजेचं, लक्षात ठेवायचं. काल तुम्हाला टेलिग्रामवरती मी रात्री 2 वाजता मेसेज केला होता की तुमची जी कंटिन्युटी आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे, तुमचा जो अभ्यास आहे तो अशाच पद्धतीनं सुरू ठेवा. त्याचा जो दिवा आहे, ती दिव्याची जी वात आहे अभ्यासरूपी, ती अजिबात विझू देऊ नका. हे काल मी रात्री 2 वाजता सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी एक 10 प्रश्न व्याकरणचे, मराठी व्याकरणचे तुमच्यासोबत मी टाकलेले होते. ते सुद्धा विद्यार्थ्यांनी सोडवले आणि त्यामध्ये काही ट्रिकी प्रश्नसुद्धा होते, त्यांना ते कळून गेलं आणि ते प्रश्न आवडले अशा पद्धतीनं. पण लेखी परीक्षा पुढं गेली अजूनसुद्धा कोणीही सांगू शकत नाही. परवा सायंकाळी ज्यावेळी मी लाईव्हला यायचो होतो 8 वाजता, त्याच्या आधी 5 वाजेपर्यंत भरती कक्षला फोन करून तिथंपर्यंतची जेवढी अपडेट होती तेवढी अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोच केलेला आहे आपण, बरोबर आहे.
मग आज उद्या किंवा उद्या जर एखादी पुढची जर प्रोसेस झाली तर 100% समजायचं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये लेखी परीक्षा होणार. तरीसुद्धा अजूनसुद्धा 5-6 दिवस आहेत. त्यामुळं या 5-6 दिवसामध्ये काय होते का बघायचं आहे. नसेल तर 31 तारखेला मी मुंबईमध्ये आहे, त्यामुळं तिथं जाऊन ऑफिशियल लोकांच्या भेटीगाठी घेऊन तुमच्यापर्यंत डेट काढून किंवा एखादं त्यांचं जे पोटात त्यांच्या काय आहे, डिपार्टमेंटच्या पोटात काय आहे, पेपर कधी घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं, ही सगळी माहिती काढून तुमच्यापर्यंत पोच करायचं काम मी करणार, लक्षात ठेवा. तरीसुद्धा आपल्याला अजून 4-5 दिवस आहेत आणि मी आपल्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे तिकडे जायला थोडा वेळ लागेल. माझी इकडची कामं आवरून मी तिथं जाईन आणि तिथं गेल्यानंतर भेटीगाठी करून तुमच्यासाठी तेवढा प्रयत्न मात्र करतच राहणार आहे. कारण की CP मुंबईला पहिला अपडेट आपल्याकडून असते आणि देन मग सगळीकडे पसरत असते. सो तिथं जाऊन 2-3 वेळा भेटीगाठी घेऊन जी काही इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपलं चॅनल करेल. पण ह्या 5 दिवसामध्ये जर एखादं नोटिफिकेशन पडलं लेखीचं तर विनंती करतोय, कोणीही म्हणू नका की सर आम्ही आळसपणा केलता, आम्हाला वाटलेलं होतं की लेखी पुढं जाईल, असं होईल तसं होईल, काय असेल ते असेल. आणि जर टाईम टेबल पडलं तर तुम्ही 100% तोंडावर पडणार. त्यामुळं तुमचा जो आत्मविश्वास आहे, तुम्हाला जे मार्गदर्शन आहे किंवा मोटिवेशन असेल किंवा सपोर्ट असेल ते करायचं काम आपण प्रामाणिकपणे करतोय. सो हा दृष्टिकोन लक्षात ठेवायचं की लेखी परीक्षा कधी पण होऊ दे, मी ॲट एनी टाईममध्ये मला पुढच्या 2 वर्षाची तयारी करायला नको असेल तर ह्या 10 दिवसामध्ये, या 15 दिवसामध्ये मी लेखीची तयारी करायला काय प्रॉब्लेम आहे? काय म्हणतोय बरोबर का? जर 2-4 मार्कांनी तुम्ही लेखीतनं बाहेर पडला तर तुम्हाला परत 2 वर्ष घासायला पाहिजे. झुरूतनं सुरुवात सगळी, अभ्यास असेल, बाकी फिजिकल असेल. कारण की आता तुम्ही सगळ्यांनी फिजिकल सोडलेलं आहे, मला माहीत आहे. लेखीला जेवढे क्वालिफाय झाले तेवढं फिजिकलला कुणीही जात नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी फिजिकल पूर्णपणे सोडलेलं असतं आणि पूर्णपणे फोकस या लेखीवरती केलेला असतो. फक्त एक विश्वास आहे की तो आत्मविश्वास जो आहे तो कुठंतरी कमी झाला की मार्क कमी पडले म्हणून समजायचं. आणि हे डिपार्टमेंट आहे आणि एक्झाम देत असलेले तुम्ही जर जुना असाल, मुलगा असेल मुलगी असेल, तुम्ही जर अगोदरपासून भरती देत असाल तर तुम्हाला ह्या सरकारचे कारनामे किंवा विभागाचे कारनामे, डिपार्टमेंटचे कारनामे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहेत. हे फक्त पोलीस भरतीसाठी आहे का? तर नाही आहे. MPSC असेल, UPSC असेल आणि बाकी सरळ सेवा असतील, बाकी सगळ्यांसाठी असेच कारनामे आहेत. कुठलीही गोष्ट फास्ट होत नाही. इथं विधानसभा, लोकसभा, विधान परिषद ह्या गोष्टी फास्ट होणार. वेळच्या वेळी निकाल लागणार, वेळच्या वेळी निवडणूक होणार, सगळं वेळच्या वेळी होणार, वेळच्या वेळी पैसा मिळवणार, वेळच्या वेळी सगळं सुरुवात होणार. पण बाकी इथं आम्ही सर्वसामान्य लोकांवरती सरळ ही गदा आहे, लक्षात ठेवायचं. हे झाला विषय लेखीचा. या 2 दिवसामध्ये काय होण्याची संकेत असेल तरच, आणि नसेल तर कदाचित मग पॉसिबिलिटी चेंज होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. तरीसुद्धा अभ्यासावरती फोकस करा. असं होईल तसं होईल, जाणार आहे म्हणून आळसपणा केला तर जो काही तुम्ही अभ्यास केला आहे 2, 4, 5, 6, 7, 8 महिने, 1 वर्ष, तो जरी तुम्ही 7-8 दिवस जरी गॅप पाडला अभ्यासामध्ये तर सगळं झिरो व्हायला सुरुवात होते, सगळं मायनसमध्ये जाते, लक्षात ठेवा. कारण ते मिळवायला एवढा वेळ लागलेला असतो, तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, आता हा विषय झाला लेखी परीक्षेबद्दल. आज सकाळपर्यंतची सगळे काय कंडिशन आहे ती. आता विषय अशा पद्धतीनं आहे, जर लेखी परीक्षा पुढं गेली आणि बाकी लेट व्हायला सुरुवात झाली तर 100% पुढची जी प्रोसेस आहे, लेखीतनं क्वालिफाय झालेली मुलं ओव्हरऑल, मग त्यानंतर त्यांचं DV, नंतर मेडिकल, नंतर जॉईनिंग, हे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व्हायला सुरुवात होते 2025 पासून, लक्षात ठेवायचं. 25पर्यंत, फेब्रुवारीपर्यंत. तदनंतर त्यांचं जॉईनिंग पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलं असतील फ्रेश, त्या मुलांना लवकर जॉईनिंग भेटेल. नंतर दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट, देन वेटिंग लिस्ट. अशा पद्धतीनं जसं जसं पुढं जाल तसं ही वेटिंग लिस्ट जी आहे 2022-23च्या भरतीतील, हे वेटिंग लिस्ट 2025 डिसेंबरपर्यंत लागणार. काय म्हणतोय त्याच्या पण पुढं जाईल, 26 पण येईल. कारण की 2021ची पोलीस भरती अजूनसुद्धा वेटिंग लिस्ट लागते. 24 संपत आलं, 3-3 वर्ष वेटिंग लिस्ट लागणार आहे तिथं, लक्षात ठेवायचं. मग हे 3-3 वर्ष का लेट? एखाद्या विधानसभा, एखादी विधान परिषद, एखादी लोकसभा बघा होते का 3-3 वर्ष लेट? का नाही होत? कारण त्याला प्युअरिटी आहे इथं महाराष्ट्रामध्ये, तिथं पैसा ढीग आहे, त्या गोष्टी लगेच होणार आहेत. इथं कोण विचारते तुमचं पोट भरलं काय, नाही भरलं काय, कोणाचं पडलं आहे? सरळ आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं पुढची जी प्रोसेस आहे त्याला जर लेट झाला, लेखी परीक्षा लेट गेली तर 100% जॉईनिंग लेट भेटणार का? जॉईनिंग लेट भेटणार, ट्रेनिंग लेट चालू होणार, बाकी DV लेट होणार, त्याचबरोबर मेडिकल लेट होणार आणि सगळंच लेट व्हायला सुरू होणार. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ही सगळी प्रोसेस अशी का होते महाराष्ट्रामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची? तर समजा 17,000 मुलं जे आता समथिंग चालू आहेत, त्यातलं जवळजवळ 60% मुलं आता ट्रेनिंगला गेलेत, 50 ते 60% मुलं ट्रेनिंगला गेलेली आहेत किंवा जात आहेत. बाकी सगळे जे आहेत उरलेली, त्यांना लेट का होतोय आणि लेट कोण करतं? तर 100% डिपार्टमेंट आणि ही जे सत्ताधारी असतात ते लोक का करतात?
तर एकदम 17,000 मुलं जरी ॲड केलीत ट्रेनिंग सेक्शनला समजा आणि एकदम फास्टमध्ये आणली तर ट्रेनिंग सेक्शनचं जे बेसिक पेमेंट असेल ते त्यांना भेटते काय असेल ते, आणि तेवढं सगळं पेमेंट ह्या सरकारवरती पडते. त्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं मुलं घ्यायची, हळूहळू पेमेंट द्यायचं, तो पण पुढची पंचवार्षिक येते. सरळ आहे. त्यामुळे काय होतंय, पैसा जास्त द्यावा लागत नाही समाजाला. ही मुलं काय एकदा निवड झाली म्हणजे 2 वर्षसुद्धा घरात बसायला तयार असतात. MPSC बघा 2-2, 3-3 वर्ष नियुक्तीसुद्धा भेटत नाहीत. एखादी लिस्ट MPSCची सुद्धा 2-2 वर्ष लागतात. पोलीस भरती पण त्याच मार्गावरती आहे सरळ. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे ह्या गोष्टीचा फायदा कोणाला होतोय, तर ह्या गोष्टीचा फायदा सरळ सरकारला होतो, की त्यांना पेमेंट वगैरे द्यायला वेळ लागतो आणि त्यांना तेच पाहिजे असते. जेवढं समाजाला कमी देता येईल तेवढा प्रयत्न त्यांचा असतो. समजलं काय म्हणतोय? मग ते कोणतेही सरकार असू दे. त्यामुळे ह्या गोष्टी मुद्दाम केल्या जातात, जाणून बुजून केल्या जातात. त्यांना माहीत नसते असा विषय नसतो, त्यांना सगळं माहीत असतं. फक्त ह्या गोष्टीला मुद्दाम वेळ करायचा आणि कुठंतरी फाटा मारून मुलांना घरात बसवायचं, लेट जॉईनिंग द्यायचं, निवृत्ती लगेच फास्टमध्ये होते. जेवढे लेट जॉईनिंग तेवढं मुलगा लेट बाहेर पडतो, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ही ट्रिक आहे त्यांची, ती त्यांच्यासोबत. सो एकंदरीत आज सकाळी 25 तारीख आहे, 8-8:30पर्यंतचा जेवढी काही गोष्टी होत्या अपडेट ते तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला आहे. अजूनसुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती कोणत्याही पद्धतीने परिपत्रक किंवा काहीच यायला नाही, पण डिपार्टमेंटनं एक परिपत्रक काढून त्यांनी डेट सांगावी, कमीत कमी त्यांनी डेट सांगावी, आणि डेट सांगून त्यांनी काय करावं, पुढची जी डेट आहे त्यांनी ती सांगितल्यानंतर मुलांना एक आशा लागेल परत एकदा की आपल्याला अजूनसुद्धा 15 दिवस आहेत, 20 दिवस आहेत किंवा पुढच्या 5-6 दिवसामध्ये होणार आहेत. ह्या गोष्टी त्या मुलांना कळून येतील. म्हणजे अभ्यास अजूनसुद्धा कशा पद्धतीने सेट करायचा हे त्यांच्या डोक्यात जाईल. आता मुलांना विनाकारण त्रास होतोय, ना पुढं पण जात नाही आणि दर वेळेवर पण होत नाही. पोरांनी काय करायचं? आणि ह्या गोष्टीमुळे काय होतंय, ज्या मुलांनी अभ्यास चांगला केला किंवा करत आहेत, सुरू आहे, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मग आत्मविश्वास टिकवायला मग आम्ही बसतोय सारखं, आणि वारंवार तुम्हाला किती वेळा आत्मविश्वासाने द्यायचं किंवा तुम्हाला किती सपोर्ट करायचा हा पण विषय लक्षात ठेवायचा. कारण की माणसाची मेंटॅलिटी आहे, एक स्पर्धा परीक्षा देत असताना ह्या सर्व विद्यार्थ्याची अशीच कंडिशन आहे महाराष्ट्राची, आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा वाईट होण्याचे संकेत आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं लक्षात ठेवा, पुढचे 15 दिवसांनी पेपर झाला किंवा आठवड्यानं जरी झाला तर ह्या आठवड्याभरात 8 दिवस राबलेलं बरं आहे. पण जर ह्याच्या आळस केला, या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आळस केला आणि एक्झाममधून जर बाहेर पडला तर तुम्हाला पुढच्या 2 वर्ष परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, लक्षात ठेवा. त्यामुळं या गोष्टीचा विचार करून जे पुढची पॉसिबिलिटी आहे त्या गोष्टीवरती फोकस करा, आणि लवकरात लवकर लेखी परीक्षा घेण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करूयात. 31 तारखेला मी आहे, आणि ह्यासाठी सुद्धा पेपरसाठी किंवा परिपत्रकसाठी एखादी मेल मोहीम आपल्याला करता येईल का, हा सुद्धा विचार मी करून एकाच वेळी 5,000 10,000 मेल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकर करूया, आणि लवकर त्यांच्याकडून एकतर दिनांक घेऊया किंवा पेपर घेऊयात. आत्ताच्या घडीला पेपर घेणं गरजेचं आहे, कारण की तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला आहे 100%, तरच पेपर घेता येईल, लक्षात ठेवा. नसेल तर मग समजा काही मुलांचा जर अभ्यासच झाला नसेल तर पेपर जर घेतला तर 30-40 मार्काला कोण विचारते, हा पण विषय आहे. त्यामुळे जो फ्लो आहे त्या फ्लोमध्ये पटकन होऊन गेली तर बाकीच्या गोष्टीसुद्धा फास्टमध्ये होतील, ट्रेनिंग फास्टमध्ये होईल, जॉईनिंग फास्टमध्ये होईल, DV असेल, मेडिकल असेल, सगळं फास्टमध्ये होऊन जाईल. समजलं काय म्हणतोय? सो आपण प्रयत्न करूयात, पण ह्या 2 दिवसामध्ये फक्त वाट बघूयात. 31 तारखेपर्यंत मला इन्फॉर्मेशन ऑफिशियल भेटली तर काही विषयच नाही भेटली तरीसुद्धा आपण मेल मोहीम करूयात, आणि 1-2-3 दिवसामध्ये परिपत्रक पाडायला लावूयात डिपार्टमेंटला, लक्षात ठेवायचं. सो कळालं? तुमच्यासाठी जेवढं जमेल तेवढं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला परत सांगतोय की अजिबात निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्हिटी ठेवा. ह्या गोष्टी अशा होत राहणार, ह्याच्या पुढं सुद्धा होतील. ज्यांनी याच्या आधी एक्झाम दिले त्यांनासुद्धा विचारा, ह्याच्यामध्ये असतील आपले विद्यार्थी, कारण अशाच पद्धतीनं दरवर्षी हा विषय झालेला आहे, लक्षात ठेवायचं. समजलं? सो आत्मविश्वासानं सामोरं जावा, पॉझिटिव्ह विचार करा, आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला नाव लावायचं असेल तर पुढचं 15 दिवस, 1 महिना किंवा जे काही एक्झाम कधी होईल त्या दिवसापर्यंत, आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कंटिन्यू ठेवायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्यायच नाही. सो शेवटी अजून तुम्हाला काही शंका असतील तर एक काम करा, टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा, तुम्हाला तिथं गायडन्स केला जाईल. आणि त्याच पद्धतीनं माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय, आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.